विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महिला राष्ट्रीय दिन व महिला आंतरराष्ट्रीय दिन यामधील फरक आणि सर्वात IMP असे 9 ते 10 प्रश्न घेऊन आलेले आहोत। तर चला बघूया। सर्वात प्रथम बघूयात प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 मार्च। भारतात राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 13 फेब्रुवारी। इथे एक लक्षात ठेवा मित्रांनो गोष्ट, आंतरराष्ट्रीय महिला दिन व भारतात राष्ट्रीय महिला दिन यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज होतात आणि प्रश्नाचं उत्तर चुकवतात। तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो आणि भारतात राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारीला केला जातो। आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना कोणत्या व्यक्तीने मांडली होती? तर ती व्यक्ती होती क्लारा झेटकिन। आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? वर्ष आहे 1911। आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अधिकृत मान्यता कोणत्या संस्थेने दिली होती? संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली होती। आता बघूयात पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन कधीपासून साजरा करण्यास सुरुवात केली? उत्तर आहे 1975 पासून। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुख्य उद्देश काय होता सेलिब्रेट करण्याचा? महिलांचे हक्क व समानतेबद्दल जागरूकता वाढवणे। पुढील प्रश्न बघूया, राष्ट्रीय महिला दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? हा भारतात केला जात असतो। सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असतो। हा प्रश्न 99% लोकांना येत नाही। मी प्रश्न परत रिपीट करतो, राष्ट्रीय महिला दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? सरोजिनी नायडू। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? महिलांचे हक्क व समानतेबद्दल जागरूकता वाढवणे तसेच महिलांचा सहभाग वाढवणे सुद्धा आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी बेल आयकॉन दाबा।